या पडीत जागेमध्ये रानडुकरं भक्कम आहे आणि रातच्या टाईमला रानडुकरं जास्त इकून येते आणि तसे ते तिकून घुसते शेतामध्ये, नुकसान करून टाकली. आता इकून जास्त आता बोंड लागायला लागले पुन्हा. हे किडीले काढलेले बोंड आहे. होते कापूस नाही होत माहीत नाही, फुटते बोंड फुटते नाही माहीत नाही. पण आता कसं आहे, आशीर्वाद जीवन जगणं आहे ना, त्यासाठी आता हे येतं मी आज येतं इस्तो करणार आहोत. आज आपला इस्तो मातोश्रीपाशी राहत नाही. आज आपला इस्तो येतं राहणार आहे, येतं आपलं जागरण होणार आहे. आणि या ठिकाणी काही नेट राहत नाही, त्यामुळे आज आम्ही काही लाईव्ह करू शकत नाही. येतं पाहू प्रयत्न करून म्हणा, पण या ठिकाणी नेटवर्क अजिबात नाही राहत. म्हणून आहे ना, सहसा तुम्हाला लाईव्ह दिसणार नाही. लाईव्ह ते तिकडे चालते, तिकडं आत्मनच्या कपाशीमध्ये लाईव्ह चालते आपलं. याचा झटका मशीनचा तार आहे आणि त्याचा आपला इस्तो रातचा राहणार आहे. आज बापू येते का माहीत नाही. जमलं तर मला एकट्याला शिजायला लागते का, लहान पोराला त्रास द्यायचा म्हणतो, त्याला मी सहसा आणत नाही. आता चाललो होतं तिकडे, आता कापूस येतात, आता तिकडे सुमित्र आहे कापूस येतात. आणि मला पहिलंच माहीत असताना भावांनो, हे मी फवारण्या अजिबात देत नव्हतो. म्हणजे आम्हाला एका धान्यात जागा दिली थोडीशी गहू पेरासाठी. पहिलंच माहीत होतं, थोडंसं आपल्या पोटाचा आधार होत होता गहू म्हणून. आहे का मी फवारणी देऊन आपले पैसा फुकट गेला आपला. आणि नाव ना किडीले काढीले बोंड पकडायला लागले. वेळ तर झालं नाव ना, जाऊ दे आता, आपलं नशिबात तसं होतं आपलं का. आता जीवन आपलं, आता शेतकरी म्हणलं तर तसंच आहे. आता आशीर्वाद जीवन जगा लागते, फायदा हो का न हो असं राहते. आता चाललो आता भावानं तिकडे येतो, आता जाऊन कापूस आता